आणि आता आपण न्यूज टॉप 9 कडे वळूयात। सुरुवातीला राजकीय टॉप 9 बातम्या। काँग्रेसच्या राज्यातील पहिल्या टप्प्यातील उमेदवारांच्या नावांची आज घोषणा होणार। कोल्हापुरातून शाहू महाराजांच्या नावावर शिक्कामोर्तब, भिवंडीतून दयानंद चोरघे तर नागपुरातून विकास ठाकरे यांचं नाव आघाडीवर। वंचित आणि स्वाभिमानींना आमच्यासोबत यावं, संजय राऊतांचं प्रकाश आंबेडकर आणि राजू शेट्टींना आवाहन। आमची भूमिका आहे की त्याच्यामध्ये वंचित बहुजन विकास आघाडीनं सहभागी व्हावं। आमची भूमिका आहे त्याच्यामध्ये राजू शेट्टी यांच्या शेतकरी संघटनेला सहभागी व्हावं, ही आमची भूमिका आहे। अंबादास दानवे आणि खैरेंमध्ये कोणतेही वाद नाहीत। दानवे खैरेंच्या वादावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यामध्ये कोणताही वाद नाही। आम्ही सगळे एकत्र असतो। अंबादास दानवे यांच्याकडे शिवसेनेच्या वाट्याला सध्या असलेलं सगळ्यात महत्त्वाचं पद त्यांच्याकडे आहे, विरोधी पक्षनेते। तुम्ही सोन्याचा चमचा जन्माला घेऊन आलेला आहात दादा, जे कष्ट करून इथवर आले ते तुम्हाला करायला लागलेले नाहीत। अमोल मिटकरी यांची रोहित पवारांवर टीका। ज्यांना श्रीनिवास काकांविरोधात वक्तव्य केलं त्यांची लायकी काय? मिटकरींवर बोलून मी वेळ घालवणार नाही, रोहित पवारांचं मिटकरींना उत्तर। काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक। लोकसभा उमेदवारी संदर्भात निर्णय घेण्यासाठी बैठकीचं आयोजन। बैठकीनंतर राज्यातील काँग्रेस उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता। बारामती लोकसभेसंदर्भात फडणवीसांची हर्षवर्धन पाटलांसोबत बैठक। बारामतीत अजित पवारांना पाठिंबा देण्यासंदर्भात चर्चा होणार। अजित पवार आणि दिलीप मोहिते पाटलांमध्ये अर्धा तास बैठक। अजित पवारांची दिलीप मोहितेंसमोर त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा। दिलीप वळसे पाटलांचीही उपस्थिती। लोकसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री शिंदे ॲक्शन मोडवर। मुख्यमंत्री शिंदेंनी उद्या बोलावली सेनेच्या आमदार खासदारांची बैठक।